आणि एम्परचा निर्णय येणं बाकी. बोनस +1 एक गुण सालेगुडा संघाला विजय जाधव. आणि आलेला आहे तो नावाजलेला खेळाडू विजय जाधव, 2 नंबरचा खेळाडू. पराई करतो तो सालेगुडा संघावर. आणि 7 नंबरचा खेळाडू चढाई करतो तो बामणगुडा या संघावर. सालेगुडा संघाचा खेळाडू काय करू शकतो आपल्या संघासाठी. 5च्या डिफेन्स मध्ये चढाई करतो तो सालेगुडा संघाचा खेळाडू. बामणगुडा या संघावर पॉईंट घेण्याचा काटोकाट प्रयत्न करत आहे, पण पॉईंटचा हात लागणं गेले त्याच्या आणि परत आपल्या कोटात वापस. आणि आलेला आहे तो विजू भाऊ. आणि 2 नंबरचा नावाजलेला खेळाडू विजय जाधव काय करू शकतो आपल्या संघासाठी. चढाई करतो तो सालेगुडा संघावर. काटोकाट प्रयत्न करत आहे बोनस घ्यायचा, पण बोनस काय आता एम्परचा निर्णय येणं बाकी. आणि 1 गुण. आणि सालेगुडा संघाचा 7 नंबरचा खेळाडू चढाई करतो तो 7च्या डिफेन्स मध्ये बामणगुडा या संघावर. बोनस घ्यायचा काटोकाट प्रयत्न हँड टच करण्याचा, पण 1 गुण घेऊन आलेला आहे तो सालेगुडा संघाचा खेळाडू. आणि आलेला आहे तो विजू भाऊ. 1 गुण आता घेऊन घेत जातो विजू भाऊ, 2 नंबरचा खेळाडू. चढाई करतो तो 7च्या डिफेन्स मध्ये सालेगुडा संघावर. विजय भाऊ काय करू शकतो आपल्या संघासाठी. बोनस घ्यायचा काटोकाट प्रयत्न, बोनस गुण. आणि सालेगुडाचा खेळाडू 7 नंबरचा खेळाडू चढाई करतो तो बामणगुडा या संघावर. 5च्या डिफेन्स मध्ये काटोकाट प्रयत्न करत आहे पॉईंट घ्यायचा, पण पॉईंट का त्याच्या हात लागण्या. रेग्युलर दी पॉइंट 50 रुपये आणि रेग्युलर दी बोनस 50. आणि आलेला आहे तो 2 नंबरचा खेळाडू विजू भाऊ. आणि रेग्युलर 2 गुण जर घेतला कोणताही खेळाडू तर त्याला निलेश भाऊ चव्हाण यांच्यातर्फे 50 रुपयाचा पारितोषिक आहे. 7 नंबरचा खेळाडू चढाई करतो तो बामणगुडा संघावर. बामणगुडा संघावर चढाई करतो तो सालेगुडा संघाचा खेळाडू. 5च्या डिफेन्स मध्ये काटोकाट प्रयत्न करत आहे पॉईंट घ्यायचा, पण पॉईंट घेण्या काय असं पण. आणि आलेला आहे तो विजू भाऊ, असा नावाजलेला खेळाडू आहे विजू भाऊ. काय करू शकतो आपल्या संघासाठी. हाफ टाइम साठी 3 मिनिट. आणि बोनस घेण्यास माहीर आहे. म्युच्युअल पॉइंट स्कोरर म्युच्युअल पॉइंट. आणि पहिली सालेगुडा संघाकडून 7 नंबरचा खेळाडू 5च्या डिफेन्स मध्ये करोया मरोच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे तो. एम्परचा निर्णय येणं बाकी. म्युच्युअल पॉइंट स्कोरर म्युच्युअल पॉइंट. आणि 17 नंबरचा खेळाडू बामणगुडा संघाचा चढाई करतो तो सालेगुडा संघावर. काय करू शकतो आपल्या संघासाठी. बोनस घ्यायचा काटोकाट प्रयत्न करत आहे. 1 गुण बामणगुडा संघाला, 1 गुण बामणगुडा. आणि आपण या मॅचचा घरी बसू पण पाहू शकता आपण YouTube चॅनलवर. सुजित भाऊ कणकीकर YouTube चॅनलवर आपण घरी बसून पण पाहू शकता लाईव्ह. सुजित भाऊ कणकीकर या YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि हाफ टाइम साठी 1.5 मिनिट.
वस्त्रा बोलतो इंग्लिश राहतो तो आता कधी राहतो मग अमेरिकन राहतो डॉक्टर म्हणा आणि पंचकर्णीने बाकी 3 गुण सालेगुडा या संघाला. आणि विजय भाऊ 2 नंबरचा खेळाडू नावाजलेला खेळाडू आहे विजय भाऊ सालेगुडा या संघावर. भाऊ खेळ हाय खेळता पाळी खेळाडू ना आणि सुपर टॅकल लहान आहे मराठी पप्पू जाधव. आणि याच्यानंतरची कॉमेंट्री करणार आहे माझे भाऊजी पप्पू भाऊ जाधव. तो आवाज जरा मोठा आहे जरा. धन्यवाद. हे हो गया फिर से एक बार जादव 0-2 नंबर में रेडिंग करते हुए लेफ्ट कॉर्नर पर इस बार किक मारने की पूरी कोशिश की थी मगर डिफेंस में यहाँ पे गलती होती हुई. हाफ टाइम साठी शेवटची चढाई हातचे बाहुबली. वाह रे वाह क्या देखना होगा सालेगुड़ा की ओर से 1 नंबर में बाहुबली एक मंजे हुए डिफेंडर है रेडर है आने वाला. इस बार बाहुबली बाहर जाते हुए. हाफ टाइम यानंतर होणारा सामना कणकी विरुद्ध उमरी बाजार. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे कणकी विरुद्ध उमरी बाजार यानंतर होणारा सामना. पैसे हाफ टाइम के पहले सालेगुड़ा 10 पॉइंट, बामनगुड़ा 9 पॉइंट. देखना होगा 1 पॉइंट का इजाफा है सालेगुड़ा के खाते में. आने वाला समय बताएगा क्या बामनगुड़ा वापसी कर पाएंगी. हम रेडी टाइमर बजरंग पवार आणि 7 नंबरचा खेळाडू चढाई करतो तो बामनगुडा संघावर. 5च्या डिफेन्स मध्ये काटोकाट प्रयत्न करत आहे पॉईंट घ्यायचा पण पॉईंट काय त्याच्या हातात लागण्यास आणि परत आपल्या पोटात वापस. आणि आलेला आहे तो विजय जाधव. 4च्या डिफेन्स मध्ये विजय जाधव. आपला संघ 1 गुण मध्ये पिछाडीवर चाललेला आहे आपला संघ. आणि विजय जाधव 2 गुण बामनगुडा. वारंवार चढाई करतोय तो 7 नंबरचा खेळाडू सालेगुडा संघाकडून चढाई करतो तो बामनगुडा संघावर. बोनस घ्यायचा काटोकाट प्रयत्न करत आहे आणि पॉईंट घ्यायचा पण काटोकाट प्रयत्न करत आहे पण 5000 बाकी. बोनस प्लस 1 गुण सालेगुडा संघाला. आणि सुपर टॅकल आणि आलेला आहे तो विजय जाधव. आणि याला धरल्यास निलेश भाऊ जवान यांच्यातर्फे 50 रुपयाचा पारितोषिक आहे. हॅलो. यानंतर उमरी बाजार विरुद्ध कणकी
यांचा दुहेरी सामना होईल. हॅलो, याच्यानंतर पेचणे असा सामना होणार आहे. उमरी बाजार विरुद्ध कणकीताडा. हे सामना संपण्यास आपल्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण ग्राउंड मध्ये धावे हो. एक गुण सलंगुडा संघाला आणि आलेला तो विजय जाधव सुपर टॅकल ऑन. हो सर. आणि याला धरल्यास सलंगुडा संघाला निलेश भाऊ चव्हाण तर्फे 50 रुपयाचा पारितोषिक आहे. 13 मग तुम्ही त्याला 50 रुपयाला सालाईगुडा 13 बामनगुडा 13 इक्वल असा सामना आणि जबरदस्ती चढाई कार्तिक कडून 02 नंबरचा चढाईपटू. हे योग्या आणि पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन. 3च्या डिफेन्स मध्ये शिवाजी बाहुबली मैदान मध्ये हजर झालेला आहे आणि हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. पंचांचा दावा कबूल झालेला आहे. परत एकदा कार्तिक एक लंबालचक असा खेळाडू कॉर्नर मध्ये गडी मारण्याचा प्रयत्न करत असताना 02 नंबरचा चढाईपटू 49 सुपर टॅकल होई रे 14 अशी गुणसंख्या. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन. 50 रुपये विजय एक दिग्गज खेळाडू विजय अनेक स्पर्धा आपल्या नावी केलेल्या आहे विजयने. यावेळेस मात्र बघूया सालाईगुडा विरुद्ध बामनगुडा. हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न आणि जबरदस्ती पकड म्हणावी लागेल परंतु यशस्वी चढाई विजय कडून. ऑल आउट. टाइम आउट. हॅलो, विजेत्या चारही संघाला आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे आणि जे बक्षिसात पात्र ठरेल चारही संघ त्यांना स्वर्गीय खालिद चौस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुजाहिद चौस यांच्याकडे चारही संघाला मेडल देण्यात येणार आहे. क्या बोल रहा. अंतिम सामन्यातील दोन संघ आहेत त्यांच्यासाठी स्वर्गीय खालिद चौस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुजाहिद चौस यांच्याकडून मेडल देण्यात येणार आहे. एक रूढ़ी मारा अभी एक बोलने बोल रहे प्रेक्षक का कहना है ऐसा. यानंतर कणकीतांडा विरुद्ध उमरी बाजार दुहेरीचा सामना होईल. महाजन यांचा मोबाईल हरवलेला आहे. परिसरातील कोणी बसलेले आहे त्यांच्याकडे असेल तर देऊन टाकावं म्हणजे तुम्ही आमचं नाव घेता जवळ बसून आहोत. भीमरावजी महाजन यांचा मोबाईल भीमरावजी महाजन यांचा मोबाईल 95 विनंती आहे. सामना सुरू करा. सामना सुरू करा. बामनगुडा 18 सालाईगुडा 15. परत एकदा शिवा 1 नंबरचा हट्टा कट्टाचा खेळाडू अजब गजब लाभ मारण्याचा प्रयत्न केला होता शिवाने. मामा व्यस्त आहे हो. शेवटचे 3 मिनिट सामना संपण्यासाठी हॅक केलेला आहे हो. मोबाईल सापडलेला आहे. 500 रुपयाचं पारितोषिक देताना महाजन मामा परत एकदा हा छोट्या पंथाचा खेळाडू सालाईगुडा संघाकडून बोनस घेऊन गेलेला आहे.
उजू आहे ते मामा परत एकदा विजय आपल्या संघासाठी विजयी खेळ करू शकता का बघूया. शेवटचे 2 मिनिट शिल्लक सामना संपण्यासाठी. कॅप्टन शेवटचे 2 मिनिट. फुकट निवडून यानंतर कणकी आणि उमरी बाजार यांचा दुहेरी सामना होईल. फुकट 4 लोकांना पडून निवडून येते का? 19 थोडा लाभ उभा 16-19 जबरदस्ती पकड बामनगुडा संघाकडून. वीस बामनगुडा 16 सालाईगुडा. रेडरला धरल्यास 50 रुपये. या चढाईपट्टीला धरले तर 50 रुपयाचे पारितोषिक आहे निलेश चव्हाण यांच्याकडून. हो यार कोई नाही. शेवटचा 1 मिनिट. कॅप्टन सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट. मजाक करत जाऊ नको. अबे ते पिदाळे मा काय लागला बे तू? शेवटचे 30 सेकंद बाकी आहे. चला उमरी बाजार आणि कणकी